नमस्कार मित्रांनो, आपलं सगळ्यांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये. तलाठी भरती 2026 एम-पी-एस-सी पॅटर्न, महसूल व भूमी अभिलेख सराव पेपर आपण बघणार आहोत. सराव प्रश्नपत्रिका एक आहे आणि याच्यातले सर्व क्वेश्चन आपल्याला यायला हवे. नमस्कार मित्रांनो, क्वेश्चन 5 येतो, जय जवान जय किसान हा नारा कोण दिला? जय जवान जय किसान हा जो नारा दिलता तो दिलता लाल बहादूर शास्त्रीजींनी. आपलं जे राईट आन्सर आहे ते सी येत आहे. त्यानंतर क्वेश्चन 6 येतो मित्रांनो, 25x4 मतलब किती होतं? 25x4 मतलब 100 होतात. आपले जे राईट आन्सर आहे ते आपलं सी आहे. त्यानंतर 7वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 144 वर्गमूळ किती? 144 वर्गमूळ जे आहे ते 12 आहे. बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर मित्रांनो 8वा क्वेश्चन, भारताची सर्वात लांब नदी कोणती आहे? भारतातील सर्वात लांब नदी जी आहे ती गंगा नदी आहे, जे आपलं राईट आन्सर ते सी आहे. 9वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते आहे? महाराष्ट्रातील जे सर्वात उंच शिखर जे आहे ते कळसुबाई, बी जे आपलं राईट आन्सर येते. त्यानंतर 10वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 10वा क्वेश्चनमध्ये सांगितलेले ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक कोण आहे? ज्ञानेश्वरी ग्रंथाचे लेखक जे आहे ते संत ज्ञानेश्वर आहे, सी आपला राईट आन्सर आहे. त्यानंतर 11वा क्वेश्चन येतो मित्रांनो, शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक कुठं झाला? शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक जो झाला तो रायगडमध्ये झाला, सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 12वा क्वेश्चन येतो मित्रांनो, 12वा क्वेश्चनमध्ये काय दिलेलं आहे तर भारताचा राष्ट्रीय पक्षी कोणता आहे? भारताचा राष्ट्रीय पक्षी जो आहे तो आहे मोर आहे, सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 13वा क्वेश्चन येतो मित्रांनो, आपला क्वेश्चन येतो 15% ऑफ 200, 200चे 15% किती होतात? तर 200चे 15% जे होतात ते होतात 15%. 200ला 20% किती? 10% होतात आणि 30 म्हणजे 15% होतं, जे आपलं राईट आन्सर ते बी येतं आहे. ठीक आहे. त्यानंतर 14वा क्वेश्चन येतो मित्रांनो, राम या शब्दाचे अनेकवचन काय? राम या शब्दाचे अनेकवचन जे आहे ते आहे राम. रामचे रामच होईल, अनेकवचन होत नसतं, हे आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 15वा क्वेश्चन होतो मित्रांनो, 15वा क्वेश्चनमध्ये दिलेला आहे सत्याचा विजय होतो या वाक्यातील क्रियापद ओळखा. सत्याचा विजय होतो या वाक्याचा क्रियापद जो आहे तो होतो, योग क्रियापद आहे, सी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 16वा क्वेश्चन होतो मित्रांनो, भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? भारताचे पहिले राष्ट्रपती कोण आहे? ते आहे डॉक्टर राजेंद्र प्रसाद आहे, बी जे आपलं राईट आन्सर आहे. 16वा क्वेश्चन नंबरचा आपलं बी राईट आन्सर आहे. त्यानंतर क्वेश्चन नंबर येतो 17वा क्वेश्चन नंबर येतो मित्रांनो, 17वा क्वेश्चन नंबरमध्ये दिलेला आहे गोदावरी नदीचा उगम कुठे होतो? गोदावरी नदीचा उगम जो होतो तो होतो त्र्यंबकेश्वरमध्ये, जे आपलं राईट आन्सर आहे ते आहे बी. त्यानंतर मित्रांनो 18वा क्वेश्चन येतोय. 18वा क्वेश्चनमध्ये दिलेलं काय आहे, त्या 500चा 20% किती आहे? तर 500चं 10% जे होते ते होते 50 रुपये आणि 500चे 20% जे होईल ते 100 रुपये होतील, जे आपलं राईट आन्सर सी येतील. ठीक आहे. त्यानंतर 19वा क्वेश्चन येतो मित्रांनो, संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? संगणकाचा जनक कोणाला म्हणतात? 19वा क्वेश्चन आहे मित्रांनो, त्याचा आन्सर जे आहे चार्ल्स बॅबेज आहे, त्याला म्हणतात संगणकाचा जनक, हे आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 20वा क्वेश्चन येतो मित्रांनो, CPU चे पूर्ण रूप काय? CPU चे पूर्ण रूप जे आहे ते मी मित्रांनो सांगतो तुम्हाला, सेंट्रल आहे. 20वा क्वेश्चन आहे, तर आपलं जे आन्सर आहे ते सेंट्रल प्रोसेसिंग युनिट काय ते तो हे आपला राईट आन्सर आहे. 21वा क्वेश्चन येतो मित्रांनो, महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा कोणता आहे? महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा जो आहे ते अहमदनगर आहे, बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 22वा क्वेश्चन येतो मित्रांनो, भारतीय राजघटनेचे शिल्पकार कोण? भारतातील जे शिल्पकार आहे ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे, बी आपलं राईट आन्सर आहे. त्यानंतर 23वा क्वेश्चन येतो मित्रांनो, हा रिझनिंगचा क्वेश्चन आहे, तर 7, 14, 21, 28 या क्वेश्चनचं उत्तर काय येईल? 23वा क्वेश्चनचं उत्तर जे आहे आपलं ते बी येतं आहे. बघूया कसं येतं, 7 आणि 14, 7 दोन्ही 14, 14 आणि -21ला गेला आपण तर किती उरतात? 14 - 21, 14 - 21 केलं आहे तर आपले उरतात खाली 6 आणि 7, 7 आणि 21 आणि 7 28 आणि 7 35 होतात. राईट आन्सर 7 न वाढत गेलेली संख्या आहे, तर आपलं जे राईट आन्सर ते बी आहे. त्यानंतर 24वा क्वेश्चन येतो मित्रांनो, जलद या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द कोणता? जलद हा शब्दाचा विरुद्धार्थी शब्द जो आहे तो आहे हळू. जलद गती म्हणजे हळू, ठीक आहे, आपला राईट आन्सर बी आहे. आणि 25वा क्वेश्चनचं उत्तर येतो आपलं मित्रांनो, महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर कोणते? महाराष्ट्रातील संत्र्यासाठी प्रसिद्ध शहर जे आहे ते नागपूर आहे, जे आपलं राईट आन्सर आहे सी आहे. तर मित्रांनो व्हिडिओ कसा आवडला असेल तर आपण लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा.